नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 4थी विषय परिसर अभ्यास भाग 2 प्रथम घटक चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 20 गुणांसाठी आहे. वेळ 1 तास आहे. सुरुवातीला अगोदर प्रश्नपत्रिका दिलेली आहे आणि शेवटी सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित सर्व प्रश्नांचं वाचन करा. पहिला प्रश्न रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. 3 गुणांसाठी हा प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2 प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. 4 गुणांसाठी हा प्रश्न आहे. आणि प्रश्न क्रमांक 3 नातेसंबंध लिहा. 4 गुणांसाठी हा सुद्धा प्रश्न आहे. विद्यार्थ्यांनी अगोदर व्हिडिओ स्टॉप करून व्यवस्थित प्रश्नांचं वाचन करायचं आहे. पुढे सर्व प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. यानंतर प्रश्न क्रमांक 4 वेगळा शब्द ओळखा. 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे. स्वराज्य, गुलामगिरी, स्वातंत्र्य आणि दुसरा रयत, प्रजा, राजा. वेगळा शब्द ओळखायचा आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 5 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 2 4 गुणांसाठी. त्यामधील जिजाबाई शिवरायांना कोणाकोणाच्या गोष्टी सांगत. पुढचा शहाजीराजांनी निजामशाहीच्या वंशातील मुलाला निजामशाह म्हणून जाहीर का केले. 3 संत ज्ञानेश्वर झोपडीत दार बंद करून का बसले. 4 संत तुकारामांनी लोकांच्या मनावर कोणता संदेश बिंबवला. या 4 प्रश्नांपैकी 2 प्रश्नांची उत्तरे लिहायचे आहेत. आता आपण पुढे संपूर्ण प्रश्नपत्रिकेची उत्तरे पाहूया. एकूण 5 प्रश्न आहेत 20 गुणांसाठी. यानंतर आपण आता पहिला प्रश्न पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 1 रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून लिहायचा आहे. पहा पहिली रिकामी जागा कोणती आहे. शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ कोणत्या युगाचा होता, तर मध्ययुगाचा होता. पर्याय दिलेला आहे. त्यानंतर पुढची रिकामी जागा ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली. 3 निजामशहाचा मलिक अंबर हा कर्तबगार वजीर होता. प्रश्न क्रमांक 2 प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. जिजामातेच्या उपदेशाने शिवरायांच्या मनात कोणते विचार घोळू लागले. 2 निजामशहाने मालोजी राजांना कोणत्या परगण्याची जहागिरी दिली. 3 संत एकनाथांनी लोकांना कोणता उपदेश केला. 4 श्री चक्रधर स्वामींना कोणते भेदभाव मान्य नव्हते. 4ही उपप्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. व्यवस्थित त्याचं वाचन करा. प्रश्न क्रमांक 3 नातेसंबंध लिहा. मालोजीराजे विठोजीराजे भाऊ, सख्खे भाऊ आहेत. शहाजीराजे लखुजीराव जाधव जावाई सासरे. शहाजीराजे शरीफजी भाऊ. बाबाजीराजे विठोजीराजे पिता मुलगा. प्रश्न क्रमांक 4 वेगळा शब्द ओळखा. गुलामगिरी आणि राजा. प्रश्न क्रमांक 5 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 2 4ही प्रश्नांची उत्तरे लिहून दिलेली आहेत. व्यवस्थित वाचन करायचे आहेत. जिजाबाई शिवरायांना कोणाकोणाच्या गोष्टी सांगत. उत्तर जिजाबाई शिवरायांना रामकृष्ण, भीम आणि अभिमन्यू यांच्या शूरतेच्या गोष्टी सांगत, तसेच संतांचे अभंगही गाऊन दाखवत. शहाजीराजांनी निजामशहाच्या वंशातील मुलाला निजामशाह म्हणून जाहीर का केले. वजीर फतेखानला व मुघल बादशहाला शह देण्यासाठी तसेच निजामशाहीचे रक्षण करण्यासाठी शहाजीराजांनी निजामशाहीच्या वंशातील मुलाला निजामशाह म्हणून घोषित केले. संत ज्ञानेश्वर झोपडीत दार बंद करून का बसले आणि संत तुकारामांनी लोकांच्या मनावर कोणता संदेश बिंबवला. याही दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे. धन्यवाद.